Welcome, dear students. JRPS Junior College, Naranggaon, online lecture series, subject Agriculture, Science and Technology, Standard 12th. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर मध्ये आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी हा चॅप्टर अभ्यासला आहे. त्यामध्ये आपण जवार अँड कॉटन या दोन पिकांचं सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी अभ्यासली आहे. पुढील चॅप्टर नंबर 5 फार्म मॅनेजमेंट. आता आपला पुढचा जो चॅप्टर आहे चॅप्टर क्रमांक 5 फार्म मॅनेजमेंट आज आपण सुरुवात करत आहोत. सुरुवात करताना सुरुवातीला आपण डेफिनेशन ऑफ फार्म मॅनेजमेंट या ठिकाणी पाहणार आहोत. फार्म मॅनेजमेंट मीन्स मेकिंग and implementing the decision involved in organizing and operating a farm for maximum production and profit. Farm management means making and implementing the decision involved in organizing and operating a farm for maximum production and profit. यामध्ये फार्म मॅनेजमेंट म्हणजे काय तर आपण फार्म वरती मॅक्झिमम प्रोडक्शन आणि प्रॉफिट मिळवण्यासाठी वेगवेगळे डिसिजन्स त्या ठिकाणी घेतो. त्याचं ऑर्गनायझेशन आणि ऑपरेशन्स वेगवेगळे आपण करतो. त्याचबरोबर वेगवेगळे ऑपरेशन्स करत असताना त्या ठिकाणी वेगवेगळे निर्णय शेतीमध्ये घ्यावे लागतात. त्याचबरोबर त्याचं इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी करावं लागतं. ही कामं शेतामध्ये आपण करून घेतो. या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्याला आपण फार्म मॅनेजमेंट असं म्हणतो. ही झाली पहिली व्याख्या. त्यानंतर दुसरी व्याख्या, फार्म मॅनेजमेंट इज ऑल्सो डिफाइंड ॲज ऑर्गनायझिंग अँड मॅनेजिंग वन ऑर मोर एंटरप्राइजेस ऑन स्पेसिफिक अँड बिझनेस लाईन फॉर गेटिंग मॅक्झिमम नेट प्रॉफिट फ्रॉम द फार्म. फार्म मॅनेजमेंट म्हणजे काय तर ऑर्गनायझिंग अँड मॅनेजिंग. त्यामध्ये आपल्याला ऑर्गनाइज करायचं आहे, त्याचबरोबर मॅनेजमेंट करायचं आहे. वन ऑर मोर एंटरप्राइजेस, एक किंवा अनेक जे उद्योग आहेत शेतीवर आधारित असे उद्योग आपण एकत्रित करून त्याचं मॅनेजमेंट करायचं आहे ऑन सायंटिफिक अँड बिझनेस लाईन. त्याचबरोबर शास्त्रीय दृष्ट्या आणि व्यापारी दृष्ट्या ते एकाच लाईन मध्ये असलं पाहिजे. फॉर गेटिंग मॅक्झिमम नेट प्रॉफिट फ्रॉम द फार्म, आणि त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी मॅक्झिमम नेट प्रॉफिट त्या फार्म मधून मिळाला पाहिजे. त्याला आपण फार्म मॅनेजमेंट असं म्हणतो. देन आफ्टर थर्ड डेफिनेशन, फार्म मॅनेजमेंट इज अ ब्रँच ऑफ इकॉनॉमिक्स which deals with investing and earning of money from farm activities for getting maximum net income. Farm management is a branch of economics. ही एक अर्थशास्त्राची शाखा आहे. which deals with investing. त्या ठिकाणी मग इन्व्हेस्ट आपल्याला करायचं आहे अँड अर्निंग ऑफ मनी, आणि त्याचबरोबर जे इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यापासून आपलं अर्थार्जन करायचं आहे. मनी आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचे आहे. अर्निंग ऑफ मनी फ्रॉम फार्म ऍक्टिव्हिटीज. कशापासून तर ज्या फार्म वरती ऍक्टिव्हिटीज आपण घेतो त्यापासून आपण अर्थार्जन करायचं आहे. फॉर गेटिंग मॅक्झिमम नेट इन्कम, आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मॅक्झिमम नेट इन्कम आपल्याला मिळवायचं आहे. तर अशा पद्धतीने फार्म मॅनेजमेंट इज अ ब्रँच ऑफ इकॉनॉमिक्स विच डील्स विथ इन्व्हेस्टिंग अँड अर्निंग ऑफ मनी फ्रॉम द फार्म ऍक्टिव्हिटीज फॉर गेटिंग मॅक्झिमम नेट इन्कम. तर यापैकी कुठलीही सोपी डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवायची आहे. परीक्षेमध्ये व्याख्या विचारली जाते. डिफाइन फार्म मॅनेजमेंट.
देन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म मॅनेजमेंट, त्यातला पुढचा आता जो मुद्दा आहे आपला, ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म मॅनेजमेंट. फार्म मॅनेजमेंटची जी काही उद्दिष्टे आहेत ती आपण पाहूया. फर्स्ट, टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट फ्रॉम डिफरंट ऍग्रिकल्चरल एंटरप्राइजेस. यामध्ये सुरुवातीला आपण टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट फ्रॉम डिफरंट ऍग्रिकल्चरल एंटरप्राइजेस, या ठिकाणी आपण मॅक्झिमम प्रॉफिट या ठिकाणी मिळवायचं आहे. कशापासून? तर फ्रॉम डिफरंट ऍग्रिकल्चर एंटरप्राइजेस, जे काही वेगवेगळे ऍग्रिकल्चरचे जे उद्योग आहेत आपले, मग त्यामध्ये जे वेगवेगळे एंटरप्राइजेस आपण म्हणतो, त्यामध्ये पहिलं आहे शेती, त्यामध्ये आपण पिकं लावायची आहेत. त्यानंतर डेअरी प्रोडक्शन आहे, पोल्ट्री आपली असेल तर ते त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. त्याचबरोबर अजून वेगवेगळे उद्योग आहेत जे शेतीवरती आधारित आहेत, त्याला आपण ऍग्रिकल्चरल एंटरप्राइजेस असं म्हणतो. तर आपण मॅक्झिमम प्रॉफिट आपण मिळवायचा आहे डिफरंट ऍग्रिकल्चरल एंटरप्राइजेस पासून. देन सेकंड ऑब्जेक्टिव्ह, टू स्टडी इफेक्ट ऑफ डिफरंट चेंजिंग टेक्नॉलॉजीज ऑन ऍग्री बिझनेस. त्यानंतर ज्या वेगवेगळ्या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या नेहमी बदलत राहतात, त्यांचा त्या ठिकाणी आपण स्टडी करायचा आहे आपल्या ऍग्री बिझनेस प्रोडक्शन मध्ये. देन थर्ड, टू increase the agribusiness by efficient using sources and resources available. Then to increase the agribusiness, आपला agribusiness त्या ठिकाणी आपण वाढवायचा आहे. टू इफिशियंट युजिंग सोर्सेस, त्याचबरोबर जे सोर्सेस आहेत आपल्याकडे अवेलेबल त्यांचा आपण त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सोर्सेस अँड रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत, आपल्याकडे कुठले सोर्सेस आणि रिसोर्सेस अवेलेबल असतात, तर त्यामध्ये आपल्याकडे लेबर आहेत, त्यानंतर शेतीची मशागत करण्यासाठी आपण बुलक्स वापरतो म्हणजे बैल वापरतो, त्याचबरोबर आपल्याकडे विहीर असते, बोरवेल असतं, हे सगळे सोर्स अँड रिसोर्सेस आहेत. याचा आपण त्या ठिकाणी इफिशियंटली वापर करून आपला ऍग्री बिझनेस वाढवायचा आहे. देन फोर्थ, टू मेक इफेक्टिव्ह प्लॅनिंग रिगार्डिंग लँड युटिलायझेशन, क्रॉपिंग सिस्टीम, लेबर अँड वेदर. त्याचबरोबर चौथं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, टू मेक इफिशियंट प्लॅनिंग रिगार्डिंग लँड युटिलायझेशन, क्रॉपिंग सिस्टीम, लेबर अँड वेदर. त्यामध्ये आपल्याला इफेक्टिव्ह प्लॅनिंग करायचं आहे. लँड युटिलायझेशन पॅटर्न आपण तयार करायचा आहे की आपण आपल्या जमिनीवरती कशा पद्धतीनं पिकं घेणार आहे, त्याचबरोबर कुठला भाग कुठल्या पिकांसाठी आपण ठेवायचा आहे, हे सगळं लँड युटिलायझेशन मध्ये येतं. देन क्रॉपिंग सिस्टीम, वेगवेगळी पिकं कुठली घेतली पाहिजेत ते आपण क्रॉपिंग सिस्टीम मध्ये पाहतो. देन लेबर अँड वेदर, त्याचबरोबर जो मजूर वर्ग आहे त्याचं नियोजन कसं करायचं आहे. त्याचबरोबर वेदर म्हणजे काय, हवामान जे आहे त्या हवामानाचा सुद्धा आपण अभ्यास याच्यामध्ये केला पाहिजे. आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण इफेक्टिव्ह प्लॅनिंग त्या ठिकाणी फार्म मॅनेजमेंट मध्ये करणं गरजेचं असतं. देन फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह, टू डिसाइड मोर प्रॉफिटेबल क्रॉपिंग सिस्टीम अँड ॲनिमल हजबंड्री. इन दिस ऑब्जेक्टिव्ह, टू डिसाइड मोर प्रॉफिटेबल क्रॉपिंग सिस्टीम अँड ॲनिमल हजबंड्री, यामध्ये आपण मोर प्रॉफिटेबल क्रॉपिंग सिस्टीम कुठली आहे ती आपण घेतली पाहिजे. त्याचबरोबर ॲनिमल हजबंड्री सुद्धा त्या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे. देन सिक्स्थ ऑब्जेक्टिव्ह, टू कॅल्क्युलेट एक्सपेंडिचर रिक्वायर्ड पर युनिट एरिया फॉर इव्हॅल्युएशन ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन. त्यामध्ये आता आपण जो एक्सपेंडिचर आहे, जो काही खर्च आहे त्याचं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे पर युनिट एरिया. आणि तो खर्चाची जी ताळमेळ आहे ती आपण ऍग्रिकल्चर प्रोडक्शन बरोबर त्या ठिकाणी करतो आणि त्यापासून आपण किती प्रॉफिट झाला आहे हे आपण पुढे कॅल्क्युलेट करत असतो. त्यासाठी मग आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करणं आवश्यक आहे. देन सेवन्थ ऑब्जेक्टिव्ह, टू प्रोव्हाइड
programs and services that develop skill and knowledge in financial management, tax laws, leadership, human health, technical production, legal issues and environment. त्याचबरोबर फार्म मॅनेजमेंटचं जे उद्दिष्ट आहे त्यामध्ये टू प्रोव्हाइड प्रोग्राम्स अँड सर्व्हिसेस, यामध्ये प्रोग्राम्स अँड सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड केल्या पाहिजेत जेणेकरून त्या ठिकाणी लेबर्स असतील त्यांचं स्किल डेव्हलप होईल, त्यांच्या नॉलेज मध्ये वाढ होईल, फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये आपल्याला ज्या काही अडचणी येतात त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतर टॅक्स लॉज, वेगवेगळे कर जे शेतीवरती आकारले जातात त्याची त्या ठिकाणी माहिती मिळेल. लीडरशिपची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होईल. त्यानंतर ह्युमन हेल्थ, टेक्निकल प्रोडक्शन त्या ठिकाणी होईल. ह्युमन हेल्थचा विचार करून त्या ठिकाणी जे प्रोडक्शन केलं जातं त्याचा सुद्धा विचार फार्म मॅनेजमेंट मध्ये केला जातो. लीगल इश्यूज काही असतील ते त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. एन्व्हायरमेंटल त्या ठिकाणी डिग्रेडेशन होणार नाही याची त्या ठिकाणी काळजी घेतली जाते. तर अशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म मॅनेजमेंट या ठिकाणी सांगितलेले आहे. टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट, टू स्टडी इफेक्ट ऑफ डिफरंट चेंजिंग टेक्नॉलॉजीज ऑन ॲग्री बिझनेस, to increase the agribusiness by efficient using sources and resources available, to make effective planning regarding land utilization, cropping system, labor and weather. Fifth, to decide more profitable cropping system and animal husbandry. Sixth, to calculate expenditure required per unit area for evaluation of agricultural production. And 7, to provide program and services that develop skill and knowledge in financial management, tax laws, leadership, human health, technical production, legal issues and environment. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ फार्म मॅनेजमेंट मध्ये विचार करू. देन नेक्स्ट टॉपिक, आस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट. यामध्ये या ठिकाणी आपण आता आस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट म्हणजे तर फार्म मॅनेजमेंट मधली जी काही ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी लक्षपूर्वक करणं गरजेचं असतं. मग त्यामध्ये जे काही सुरुवातीला आपण फार्म शेती करताना त्या फार्म वरती आपण काय काय मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज केल्या पाहिजेत त्या आपण आस्पेक्ट्स मध्ये आपण त्यांचा विचार करतो. त्यामध्ये पहिलं आहे सिलेक्शन ऑफ फार्म. फार्मचं आपण सिलेक्शन करायचं आहे. आता सिलेक्शन करत असताना त्याची लोकेशन कुठं आहे, जवळ मार्केट आहे का, त्यानंतर तिथं पाण्याची सोय आहे का, या सगळ्या गोष्टींचा आपण त्या ठिकाणी विचार करतो. सिलेक्शन ऑफ फार्म. देन सेकंड पॉइंट आहे चॉईस ऑफ अँड एंटरप्राइजेस. त्यानंतर फार्मचं आपण सिलेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी चॉईस ऑफ अँड एंटरप्राइजेस, त्या ठिकाणी कुठल्या पद्धतीनं आपण शेती केली पाहिजे. मग त्यामध्ये आपण शेती करत असताना कुठले क्रॉप्स घ्यायचे, त्याचबरोबर क्रॉप घेत असताना पोल्ट्री उद्योग त्या ठिकाणी करणं सोयीचं पडेल का, त्याचबरोबर डेअरीचा उद्योग जो आहे जनावरनं त्या ठिकाणी आपण सांभाळून त्यापासून आपण दूध निर्मिती करू शकतो का. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी चॉईस ऑफ अँड एंटरप्राइजेस मध्ये त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. देन थर्ड पॉइंट, प्रिपेरिंग अ सुटेबल लेआउट. त्यानंतर त्या फार्म वरती आपण सुटेबल लेआउट तयार करणं गरजेचं आहे. लेआउट तयार केल्यानंतर आपल्याला एक आयडिया येते कुठल्या प्लॉट वरती आपण कुठलं पीक घेतलं पाहिजे, त्यानंतर त्याला लागणारं स्पेसिंग, त्याची जी रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याचं लेआउट करणं गरजेचं आहे. देन फोर्थ पॉइंट, फॉर्म्युलेशन ऑफ क्रॉपिंग स्कीम अँड कॅलेंडर ऑफ ऑपरेशन. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण क्रॉपिंग स्कीम तर त्या ठिकाणी फॉर्म्युलेशन करणं गरजेचं आहे. क्रॉपिंग स्कीम म्हणजे काय, तर प्लॅनिंग ऑफ क्रॉप्स इन अ स्पेसिफाईड एरिया विथ स्पेसिफिक टाइम. एका विशिष्ट वेळेसाठी त्या फार्म वरती आपण
कुठले क्रॉप्स घेतले पाहिजेत ते आपण क्रॉपिंग स्कीम मध्ये पाहतो. त्याचबरोबर कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स, जे काही वेगवेगळे ऑपरेशन्स आपण घेणार आहे, म्हणजे पेरणीपासून तर काढणीपर्यंत वेगवेगळे ऑपरेशन्स आपण करतो शेतामध्ये. त्यामध्ये पेरणी करतो, पेरणी केल्यावरती त्या ठिकाणी थिनिंग, गॅप फिलिंग असे जे ऑपरेशन्स आहेत. त्याचबरोबर इंटरकल्चरिंग मध्ये आपण खुरपणी करतो, इन्सेक्ट पेस्ट डिसीजचा कंट्रोल करण्यासाठी स्प्रेइंग करतो. त्यानंतर हार्वेस्टिंग मध्ये आपण काढणी जी आहे ती पिकाची करतो. त्यानंतर त्याची मळणी, असे जे वेगवेगळे ऑपरेशन्स आहेत ते आपण कॅलेंडर ऑफ ऑपरेशन मध्ये घेत असतो. मग त्याचं फॉर्म्युलेशन करणं गरजेचं आहे. देन 5th पॉइंट, इक्विपिंग फार्म विथ नेसेसरी इनपुट्स. त्याचबरोबर जो आपला फार्म आहे तो इक्विप केला पाहिजे नेसेसरी इनपुट्स. त्यामध्ये जे नेसेसरी इनपुट्स आहेत, तर इनपुट्स म्हणजे काय, तर फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, त्यानंतर लागणारी जी अवजारं आहेत, ती अवजारं सगळे आपण त्या फार्मवरती अगोदरच त्याची तयारी करणं गरजेचं आहे, जेणेकरून फार्मचे ऑपरेशन्स करताना आपल्याला कुठल्याही पद्धतीची अडचण त्या ठिकाणी येणार नाही. देन मॅनेजमेंट ऑफ फार्म लेबर. त्याचबरोबर जे फार्मचे लेबर्स आहेत, ते फार्मचे लेबर्सचं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आपण काय करतो, तर फार्म मध्ये जर आपल्याकडे लेबर्स अवेलेबल असतील तर ते लेबर्स रोज त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आपण कामाला लावलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं इफिशियंटली त्याचा यूज त्या लेबरचा होईल. कुठलेही लेबर त्या ठिकाणी काम नाही म्हणून बसून राहिले नाही पाहिजे, जेणेकरून आपलं त्या ठिकाणी नुकसान होणार नाही. त्यामुळे मॅनेजमेंट ऑफ फार्म लेबर करणं आपण आवश्यक आहे. देन 7th पॉइंट, मेंटेन फार्म रेकॉर्ड्स, वर्क आउट कॉस्ट ऑफ कल्टिवेशन अँड प्रॉफिट लॉस स्टेटमेंट. त्यानंतर फार्म मॅनेजमेंट मध्ये त्या ठिकाणी आपण फार्म रेकॉर्ड्स ठेवणं गरजेचं आहे. कुठल्या पद्धतीचे ऑपरेशन आपण घेतले, किती खर्च आला, किती लेबर त्या ठिकाणी आपले वापरले गेले. त्यानंतर वर्कआउट कॉस्ट ऑफ कल्टिवेशन जे आहे, म्हणजे पेरणीपासून ते काढणीपर्यंत जे काही खर्च आपला आलेला आहे तो खर्च आपण या कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मध्ये धरतो. अँड प्रॉफिट लॉस स्टेटमेंट, त्याचबरोबर मग नंतर आपण प्रॉफिट लॉस त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो. प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेट करताना आपण कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मध्ये किती खर्च आलेला आहे आणि जे आपलं प्रोड्यूस आपण विकलेलं आहे त्या विकलेल्या प्रोड्यूस पासून किती इन्कम आपल्याला मिळालेला आहे तो आपल्या त्या ठिकाणी लक्षात येतो. त्यामुळे आपण मेंटेन ऑफ फार्म रेकॉर्ड्स, वर्कआउट कॉस्ट ऑफ कल्टिवेशन अँड प्रॉफिट लॉस स्टेटमेंट या ठिकाणी फार्म मॅनेजमेंट मध्ये करणं गरजेचं आहे. देन मेंटेन रेकॉर्ड्स फॉर सीकिंग सर्टिफिकेट फॉर एक्सपोर्ट. त्यानंतर हे सगळं रेकॉर्ड्स आपण मेंटेन ठेवायचे आहेत, सोईंग पासून तर हार्वेस्टिंग पर्यंतचे. आणि त्याचा उपयोग आपल्याला जे एक्सपोर्ट ज्यावेळेस आपण करतो, काही प्रोडक्ट्स आपण एक्सपोर्ट करतो, उदाहरणार्थ ग्रेप, पोमोग्रॅनेट, ओनियन, असे जे क्रॉप्स आहेत ते आपण एक्सपोर्ट करतो, परदेशी आपण ते पाठवत असतो. मग ते परदेशी पाठवण्याच्या पूर्वी आपल्याला काही डॉक्युमेंटेशन करावं लागतं आणि ते सर्टिफिकेट ऑफ एक्सपोर्ट आपल्याला मिळवावं लागतं. आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला जे काही नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सची पूर्तता करणं आवश्यक असतं. त्यासाठी आपल्याला हे सगळं रेकॉर्ड फार्मचं मेंटेन ठेवणं आवश्यक आहे. देन 9th पॉइंट, रिसोर्स कॉन्झर्वेशन. त्याचबरोबर जे काही रिसोर्सेस आहेत आपले, रिसोर्सेस म्हणजे काय, तर आपल्याकडे विहीर असेल, बोरवेल असतील, शेततळा असेल, फार्म पॉन्ड, तर हे सगळं जे रिसोर्सेस आहेत आपले, हे रिसोर्सेस आपण मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजमेंट मध्ये आपण या ठिकाणी 9 पॉइंट्स या ठिकाणी पाहिलेत. त्यामध्ये पहिलं सिलेक्शन ऑफ फार्म, चॉईस ऑफ एन एंटरप्राइज, प्रिपेरिंग अ सुटेबल लेआउट, फॉर्म्युलेशन ऑफ क्रॉपिंग स्कीम अँड कॅलेंडर ऑफ ऑपरेशन्स, इक्विपिंग फार्म विथ नेसेसरी इनपुट्स, मॅनेजमेंट ऑफ फार्म लेबर, मेंटेन फार्म रेकॉर्ड्स, वर्कआउट cost of cultivation and profit loss statement. Then maintain records for seeking certificate for export, and last resource conservation. These are the aspects of
farm management. Then next point is farm manager. So what is farm manager किंवा who is farm manager? म्हणजे farm manager म्हणजे काय? तर a farm manager is an employee who is paid to manage a farm or a group of farm. Farm manager काय आहे तर एम्प्लॉई आहे, तो एक नोकर आहे आणि त्याला त्याच्या कामाचं त्या ठिकाणी आपण पगार देतो आणि त्या पगाराच्या बदल्यात तो त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण फार्म मॅनेज करण्याचं काम करतो किंवा जो ग्रुप ऑफ फार्म आहे तो त्या ठिकाणी मॅनेज करण्याचं काम करतो, त्याला आपण फार्म मॅनेजर असं म्हणतो. किंवा त्याची दुसरी व्याख्या आहे, अ फार्म मॅनेजर इज अ रिस्पॉन्सिबल पर्सन employed to manage and carry out duties associated with day-to-day and long-term management of the farm. तर फार्म मॅनेजर जो आहे तर तो त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल पर्सन असतो, म्हणजे जबाबदार व्यक्ती त्या ठिकाणी असतो. एम्प्लॉई असतो, तो नोकर असतो. टू मॅनेज अँड कॅरी आउट ड्युटीज, तो काय करतो त्या ठिकाणी सर्व कामांचं मॅनेजमेंट करतो. असोसिएटेड विथ डे टू डे अँड लॉंग टर्म मॅनेजमेंट, ही काही रोज कामं जी चालतात फार्मवरती त्याचं सगळ्याचं मॅनेजमेंट तो करण्याचं काम करतो आणि लॉंग टर्म त्या ठिकाणी मॅनेजमेंट असेल ती सुद्धा त्या ठिकाणी तो पाहण्याचं काम करतो, त्याला आपण फार्म मॅनेजर असं म्हणतो. देन फंक्शन्स ऑफ फार्म मॅनेजर. फार्म मॅनेजरची जी कार्य आहेत ती या ठिकाणी आपण पाहूया. फर्स्ट, directs and coordinates activities such as planting, irrigation, fertilizer application, harvesting, grading and record keeping. तर फार्म मॅनेजर काय करतो, या ठिकाणी ज्या ऍक्टिव्हिटीज चालतात फार्मवरती मग त्यामध्ये प्लांटिंग, इरिगेशन, फर्टिलायझर ऍप्लिकेशन, हार्वेस्टिंग, ग्रेडिंग अँड रेकॉर्ड कीपिंग, ही जी काही सगळी कामं त्या ठिकाणी तो करून घेतो, त्या ठिकाणी कोऑर्डिनेशनचं काम करतो, लेबर कडनं ती कामं चांगल्या पद्धतीने तो करून घेतो. देन सेकंड, कोऑर्डिनेट्स ग्रोइंग ऍक्टिव्हिटीज विथ इंजिनिअरिंग, इक्विपमेंट मेंटेनन्स, पॅकिंग हाऊस अँड अदर रिलेटेड डिपार्टमेंट्स. त्यानंतर ज्या काही ऍक्टिव्हिटीज फार्मवरती चालतात त्या ठिकाणी मग काही मशिनरीज जर बिघडल्या तो त्या ठिकाणी ते दुरुस्त करून आणण्याचं काम त्या ठिकाणी फार्म मॅनेजरचं असतं. त्याचबरोबर इक्विपमेंटचा जो मेंटेनन्स आहे तो त्या ठिकाणी तो लक्षपूर्वक करत असतो. पॅकिंग हाऊस, जे काही पॅकिंग हाऊस आहेत त्या ठिकाणी सुद्धा मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. त्यानंतर अदर रिलेटेड जे डिपार्टमेंट्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा तो कोऑर्डिनेशनचं काम फार्म मॅनेजर करत असतो. देन थर्ड पॉइंट, अनालाइज मार्केट कंडिशन्स टू डिटरमाइन एकरेज अलोकेशन. त्यानंतर जे मार्केट मध्ये कुठल्या पिकाला चांगला भाव त्या ठिकाणी मिळेल या दृष्टीने तो त्या ठिकाणी पाहणी करून आपल्या फार्मवरती वेगवेगळ्या पिकांचं नियोजन त्या ठिकाणी तो फार्म मॅनेजर करत असतो. देन कन्फर्स विथ परचेसर्स अँड अरेंज सेल ऑफ फार्म प्रोड्यूस. त्यानंतर जे परचेसर्स आहेत म्हणजे आपला माल खरेदी करणारे जे व्यापारी असतात त्यांच्याशी तो संवाद साधतो आणि आपला जो फार्मचा जो माल निघालेला आहे तो त्या ठिकाणी विक्रीचं सगळं नियोजन फार्म मॅनेजर करत असतो. देन फिफ्थ पॉइंट, अनालाइज सॉइल टाइप अँड क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर रिक्वायर्ड फॉर मॅक्झिमम प्रोडक्शन. त्याचबरोबर सॉइल अनालायसिस करण्याचं काम तो त्या ठिकाणी करतो की मातीचं परीक्षण वेगवेगळ्या प्लॉटचं तो करून घेतो. त्याचबरोबर सॉइल टाइप अँड क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर्स किती लागतील हे त्या ठिकाणी तो कॅल्क्युलेट करून मॅक्झिमम प्रोडक्शन कशा पद्धतीने घेता येईल याचं त्या ठिकाणी तो नियोजन करत असतो. देन सिक्स्थ पॉइंट, इन्स्पेक्ट इक्विपमेंट्स टू इन्शुअर प्रॉपर फंक्शन. त्याचबरोबर जे इक्विपमेंट्स आहेत आपल्या फार्मवरती मग त्यामध्ये ट्रॅक्टर असेल, स्प्रेअर असेल, हार्वेस्टिंगच्या मशीन असतील, थ्रेशिंगच्या मशीन असतील, या सगळ्या ज्या मशिनरीज आहेत त्याचं फंक्शनिंग व्यवस्थित होत आहे का याचं तो त्या ठिकाणी पाहणी करतो, इन्स्पेक्शन करतो आणि
त्याचं मेंटेनन्स चांगल्या पद्धतीने ठेवण्याचं काम हा फार्म मॅनेजर करत असतो. Then 7 point determines maturity period of crops and estimate crop damage from weather. त्याचबरोबर जो क्रॉपचे मॅच्युरिटी पिरियड्स आहे तो त्या ठिकाणी तो लक्षात ठेवून योग्य पद्धतीने हार्वेस्टिंग करण्याचं काम त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर काही वेदर ॲबनॉर्मॅलिटीज होतात, मग क्लायमॅटिक कंडिशनमुळे काही पिकांचं नुकसान होतं. जास्त पाऊस पडल्यावर किंवा कमी पाऊस आला त्या ठिकाणी पिकांचं नुकसान होतं. त्याचं इस्टिमेट त्या ठिकाणी काढण्याचं काम फार्म मॅनेजर करत असतो. देन निगोशिएट विथ बँक टू ऑब्टेन क्रेडिट. त्यानंतर तो काय करतो तर बँकेबरोबर त्या ठिकाणी निगोशिएट करत असतो आणि तिकडनं लोन फॅसिलिटी ज्या आहेत त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतो. देन इव्हॅल्युएशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स अँड मेकिंग ऑफ बजेट प्रपोजल्स. त्यानंतर जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, जो काही जमा खर्च आहे आपल्या फार्मचा तो त्या ठिकाणी तो तयार करतो. त्याचबरोबर बजेट प्रपोजल त्या ठिकाणी तो तयार करतो, कारण बजेट प्रपोजल तयार करताना आपल्याला पिकांना आवश्यक असणारा जो खर्च आहे तो त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतो आणि त्यानुसार आपण बँकेमध्ये जे लोन प्रपोजल आहे ते करण्यासाठी त्याचा वापर होतो. तर अशा पद्धतीनं फंक्शन्स ऑफ फार्म मॅनेजरचे या ठिकाणी आपण पाहिले. देन क्वालिटीज ऑफ फार्म मॅनेजर. तर फार्म मॅनेजरच्या ह्या क्वालिटी ज्या आहेत तर त्या आपल्या ह्या सिलेबस मध्ये या ठिकाणी जो 25% आपण सिलेबस कमी केलेला आहे त्यामध्ये हा टॉपिक आपला कमी केलेला आहे, तरी पण आपण तो थोडासा एक शॉर्ट मध्ये आपण लक्षात घेऊयात. क्वालिटीज ऑफ फार्म मॅनेजर. कमांड ओव्हर बेसिक फॅक्ट्स. जो फार्म मॅनेजर जो आहे तर त्याला बेसिक फॅक्ट्स सर्व शेतीमधला माहिती पाहिजेत, फार्म मधलं सगळं त्याला नॉलेज त्या ठिकाणी पाहिजे. त्याचबरोबर सेकंड पॉइंट रिलेव्हंट प्रोफेशनल नॉलेज, त्याला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींचं नॉलेज पाहिजे. देन स्किल अँड ॲट्रिब्यूट्स, त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचं स्किल्स वेगवेगळ्या मशिनरीचं त्याला आलं पाहिजे. देन डिसिजन मेकिंग स्किल, वेगवेगळे डिसिजन्स फार्म मध्ये घेताना त्या ठिकाणी त्याला नॉलेज त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्यानंतर क्रिएटिव्हिटी, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज फार्म वरती घेताना त्याच्याकडे मध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. देन मेंटल ॲबिलिटी, मानसिकदृष्ट्या तो सक्षम असला पाहिजे. देन सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतः त्याच्या कामाबद्दल त्याला कॉन्फिडन्स असला पाहिजे. देन प्रोऍक्टिव्हिटी, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करण्यामध्ये तो निपुण असला पाहिजे. देन इमोशनल रिझिलियन्स, जो इमोशनल रिझिलियन्स त्याच्यामध्ये असला पाहिजे, म्हणजे चंचलता त्याच्यामध्ये असली पाहिजे, भावनिक दृष्ट्या तो चंचल पाहिजे. तर अशा पद्धतीनं क्वालिटीज ऑफ फार्म मॅनेजरच्या त्या ठिकाणी आहेत. हा टॉपिक परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाणार नाही, हा बोर्डानं त्या ठिकाणी या वर्षी कमी केलेला आहे. देन चॉईस ऑफ एंटरप्राइजेस. नेक्स्ट पॉइंट आपला आहे चॉईस ऑफ एंटरप्राइजेस. द इम्पॉर्टंट डिसिजन विच हॅज टू टेक इन फार्मिंग इज द चॉईस ऑफ एंटरप्राइजेस. आपण आपल्या फार्म मध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी मॅनेजमेंट करून वेगवेगळे एंटरप्राइजेस आपण त्या ठिकाणी घेतले पाहिजेत. मग त्यामध्ये वन क्रॉप एंटरप्राइज, डायव्हर्सिफाईड फार्मिंग, व्हेजिटेबल कल्टिवेशन, फ्रूट ग्रोईंग और मिक्स्ड क्रॉपिंग, हे वेगवेगळे त्या ठिकाणी एंटरप्राइजेस फार्म मध्ये असतात. त्यामध्ये आपण पाहूयात वन क्रॉप. वन क्रॉप म्हणजे काय तर सिंगल क्रॉपिंग, एकच क्रॉप आपण फार्म मध्ये सोइंग करतो, लावतो. समटाइम्स फार्मर प्रोड्यूस जस्ट वन मेजर क्रॉप. काही ठिकाणी जे फार्मर्स आहेत तर ते एकच मेजर क्रॉप लावतात. फॉर एक्झाम्पल शुगर केन, कॉटन और टोबॅको व्हेन देयर इज अ गुड डिमांड. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की काही ठिकाणी शेतकरी एकच क्रॉप लावतात. ऊस जर त्यांनी घेतला तर ऊसच ते वर्षानुवर्ष करत असतात. कॉटन घेतलं तर ते कॉटनच करतात. टोबॅको म्हणजे तंबाखू, अशी जी पिकं आहेत तर त्याला गुड डिमांड आहे मार्केटमध्ये.
त्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी एकच पीक आपल्या शेतामध्ये फार्म मध्ये घेत असतात. Then farmer can then specialize in that crop and utilize all resources to get maximum production and profit. आता फार्मरनी जर एकच क्रॉप त्यांच्या शेतात घेतलं तर त्यांचे रिसोर्सेस त्यांना वापरणं त्या ठिकाणी सोपं जातं, त्याचं युटिलायझेशन करणं सोपं जातं, मॅक्झिमम प्रोडक्शन मग त्यामधून आपल्याला मिळत असतं आणि प्रॉफिट त्यापासून मिळतो. In one crop farming, management is easier and the equipments and other inputs will be minimum. त्यानंतर वन क्रॉप फार्मिंग मध्ये काय होतं तर मॅनेजमेंट इझी जातं, एकच क्रॉप असल्यामुळे ऑपरेशन्स करणं सोपं जातं, इक्विपमेंट्स आणि अदर इनपुट्स त्या ठिकाणी कमीत कमी त्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो, त्यामुळे आपला खर्च वाचतो. देन डायव्हर्सिफाईड फार्मिंग. In diversified farming, sometimes it may be better to develop diversified farming. The land, labor, equipments, and other factors are used efficiently throughout the year. आता या ठिकाणी डायव्हर्सिफाईड फार्मिंग म्हणजे काय तर या ठिकाणी आपण वेगवेगळे त्या ठिकाणी पिकं घेतो, त्याला आपण डायव्हर्सिफाईड फार्मिंग असं म्हणतो. मग त्या ठिकाणी आपले लँड, लेबर आणि इक्विपमेंट्स त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्याचा वापर करता येतो. इफिशियंटली त्याचा वापर करून वर्षभर त्या ठिकाणी ते आपण गुंतवून ठेवू शकतो. इट विल ऑल्सो रिड्यूस द रिस्क ऑफ कम्प्लीट लॉस ऑफ इन्कम ड्यू टू ड्रॉट, पेस्ट अँड डिसीजेस. त्याचबरोबर एकच पीक जर आपण घेतलेलं असेल वन क्रॉप मध्ये तर तिथं रिस्क असते, जर पेस्ट डिसीज अटॅक झाला तर पूर्णच्या पूर्ण पिकं त्या ठिकाणी नष्ट होतात. परंतु डायव्हर्सिफाईड फार्मिंग मध्ये काय होतं, आपण अनेक पिकं घेतो आणि जर एका पिकावरती डिसीज आले तर दुसरं पीक तरी आपल्या दुसऱ्या पिकापासून आपल्याला इन्कम मिळतो, त्यामुळे ती रिस्क या ठिकाणी कमी होते. इट ऑल्सो रिड्यूस रिस्क ऑफ कम्प्लीट लॉस ऑफ इन्कम. देन थर्ड जो टाइप आहे फार्मिंगचा, व्हेन मोर दॅन वन फार्म एंटरप्राइजेस इज कंबाईन. त्यामध्ये आता पिकांबरोबर आपण दुसरं फार्म एंटरप्राइज कंबाईन करू शकतो. फॉर एक्झाम्पल डेअरिंग अँड फॉडर, त्यामध्ये जनावरांचं आपण पालन करून त्या ठिकाणी चारा निर्मिती सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो. देन विथ क्रॉप प्रोडक्शन ऑर रेझिंग कॅटल ऑर पोल्ट्री, त्यामध्ये मग परत क्रॉप्स, पोल्ट्री फार्मिंग किंवा डेअरी फार्मिंग असं कॉम्बिनेशन करून आपण चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट त्या फार्मिंग मध्ये आपण मिळवू शकतो. देन फ्रुट्स, जो फोर्थ टाइप आहे त्यामध्ये फ्रुट्स, व्हेजिटेबल्स और फ्लावर कल्टिवेशन, पोल्ट्री कीपिंग, डेअरी इज ऑलवेज प्रॉफिटेबल एंटरप्राइजेस इफ द फार्म इज नियर टू टाउन. जर आपला फार्म शहराच्या जवळ असेल, शहरापासून आपला फार्म जवळ असेल तर त्या ठिकाणी मग फ्लावर प्रोडक्शन, भाजीपाला प्रोडक्शन, फ्रुट्स, त्यानंतर पोल्ट्री म्हणजे कुक्कुटपालन, त्यानंतर डेअरी असे जे एंटरप्राइजेस आहेत ते नेहमी त्या ठिकाणी प्रॉफिटेबल असतात, कारण शहर जवळ असेल तर तिथं डिमांड अशा प्रोडक्ट्सची जास्त आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फार्म चॉईस ऑफ एंटरप्राइजेस जे आहेत तर ते वन क्रॉप, डायव्हर्सिफाईड फार्मिंग, त्यानंतर मोर दॅन वन फार्म एंटरप्राइज इन कॉम्बिनेशन, त्याचबरोबर व्हेजिटेबल, फ्लावर कल्टिवेशन, पोल्ट्री कीपिंग असे जे एंटरप्राइजेस आहेत ते आपण याच्यामध्ये कॉम्बिनेशन करून फार्म वरती घेऊ शकतो. तर आज या ठिकाणी आपण आपलं जो 5th चॅप्टर आहे फार्म मॅनेजमेंट, तर यामध्ये आपण पहिला जो टॉपिक आहे डेफिनेशन ऑफ फार्म मॅनेजमेंट, फार्म मॅनेजर ची डेफिनेशन, त्यानंतर फंक्शन्स ऑफ फार्म मॅनेजर, आस्पेक्ट्स ऑफ फार्म मॅनेजर, त्यानंतर चॉईस ऑफ एंटरप्राइज या ठिकाणी पाहिलेले आहे. तर आपला आजचा हा टॉपिक या ठिकाणी आपण थांबवतो आहोत. धन्यवाद.